वेलकम बॅक टू माय चॅनल आता कुठे। तर आता आपण आलो आहोत श्री कोपेश्वर मंदिर खिद्रापूर येथे। कोपेश्वर मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर गावात आहे। कोपेश्वर मंदिर हे कृष्णा नदी काठी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर आहे। कोपेश्वर मंदिर पुण्याहून 274 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईहून 415 किलोमीटर अंतरावर आहे आणि कोल्हापूर पासून अवघे 60 किलोमीटर अंतरावरती हे कोपेश्वर मंदिर आहे। चला तर आपण आता थोडासा इतिहास बघूया। साधारणतः 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत ह्या मंदिराची उभारणी सुरू झाली आणि पुढे जाऊन 12व्या शतकात या मंदिराचे काम पूर्ण झाले। कोपेश्वर हे नाव कसे बरे पडले? दक्ष कन्या सतीच्या जाण्याने विरहात रुसून कोपून बसलेले महादेव म्हणजेच कोपेश्वर, त्यांची समजूत काढण्यासाठी आलेले विष्णू ते म्हणजे धोपेश्वर। चला तर आपण आता मंदिराची पूर्ण रचना बघूया। हे मंदिर 4 भागांमध्ये डिवाइड केलेले आहे। पहिला म्हणजे स्वर्ग मंडप, दुसरा म्हणजे सभा मंडप, तिसरा म्हणजे अंतराळ कक्ष, चौथा म्हणजे गर्भगृह। मंदिरात सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत। देवळाबाहेर 48 खांबांवर तोललेला एक मंडप आहे। या मंडपाला पूर्ण छत नाही, या स्वर्ग मंडप असे म्हणतात। स्वर्ग मंडपाच्या आत सभा मंडप आहे। सभा मंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत। सभागृहातील खांबांवर पंचतंत्रेतील गोष्टी कोरल्या आहेत। पूर्ण मंदिर 16 हत्तींच्या पाठीवर कोरले आहे। विशेष म्हणजे येथे नंदी नाहीये। हे आहे स्वर्ग मंडप, याला छत नाहीये। या भोवती छताला पेलणारे 12 स्तंभ आहेत। स्तंभांच्या आतील भागांवर कार्तिकेय आणि अष्टदिग्पाल वाहनांसह दाखवले आहे। तुम्ही जर हे पूर्ण मंदिर बघितलं असेल तर खूप सुंदर शिल्पकार केलेला आहे आणि मला असं वाटतं की व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर म्हणजे मी तुम्हाला थोडीफार आयडिया देऊ शकते, पण ॲक्च्युली तुम्ही इथे व्हिजिट करा तेव्हा तुम्हाला कळेल की किती सुंदर आर्किटेक्चर आहे आणि किती सुंदर रेखीव डिझाईन्स आणि त्या डिझाईन्स किंवा ते कार्विंग्स आहेत, त्या कार्विंग्सच्या मागचं जे काही हिस्ट्री आहे तेही खूप सुंदर आहे। तर आय वुड सजेस्ट की तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या। मी याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे देईल, जरूर व्हिजिट द्या। कोपेश्वर मंदिर खिद्रापूर कोल्हापूर जिल्ह्यात हे मंदिर आहे। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर ते तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा। मग पुढच्या व्लॉगमध्ये असेच काही व्लॉग्स घेऊन येईल मी। टिल देन टेक केअर, बाय बाय।